गुड आफ्टरनून फ्रेंड्स. पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी अतिशय ज्ञानाने भरलेला, माहितीने भरलेला असा इंग्लिश स्पोकनचा व्हिडिओ घेऊन येत आहे. बघा, एखादी गोष्ट आपल्यासाठी आहे, एखादी गोष्ट तिच्यासाठी आहे, एखादी गोष्ट सर्वांसाठी आहे, एखादी गोष्ट अभ्यासासाठी आहे, एखादी गोष्ट पिण्यासाठी आहे, एखादी गोष्ट जाण्यासाठी आहे, एखादी गोष्ट देण्यासाठी आहे. अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी एक सिंपल चौहान टीचिंग पॅटर्न फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे सुरुवातीला आपल्याला धिस हा शब्द घ्यायचा आहे. THIS, धिस. धिस म्हणजे हे. तसं त्याचा अर्थ हा, ही, हे होतो. पण या ठिकाणी हे पासून सुरू होणारी आपण सगळी वाक्य घेणार आहोत. त्याच्यानंतर इज म्हणजे हाय, इज म्हणजे हाय. फॉर म्हणजे च्यासाठी, म्हणजे नेमकं कोणासाठी आहे. आणि वर्ड म्हणजे ती वस्तू, ती व्यक्ती ज्याच्यासाठी असेल त्याच्याशी संबंधित असणारा शब्द म्हणजे वर्ड. पुन्हा सांगतो, पॅटर्न असा आहे: धिस प्लस इज प्लस फॉर प्लस वर्ड, दॅट्स ऑल. या पॅटर्ननुसार तुम्ही करोडो लाखो वाक्य बनवू शकतात आणि बिनधास्त डे टू डे लाईफमध्ये बोलू शकतात. बघा, या सूत्रानुसार, या पॅटर्ननुसार वाक्य आहेत की नाही ते पण आपण क्रॉस चेक करूया आणि इंग्रजी शिकूया. धिस इज फॉर यू, हे तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी आहे. आता धिस म्हणजे हे, इज म्हणजे हाय, फॉर म्हणजे च्यासाठी, यू म्हणजे तुझ्यासाठी. तर धिस इज फॉर यू हे तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी आहे. धिस इज फॉर मी हे माझ्यासाठी आहे. आता धिस म्हणजे हे, इज म्हणजे हाय, फॉर म्हणजे च्यासाठी आणि मी म्हणजे माझ्यासाठी. तर धिस इज फॉर मी हे माझ्यासाठी आहे. धिस इज फॉर अस हे आमच्यासाठी आहे. धिस इज फॉर हिम हे त्याच्यासाठी आहे. आता अस म्हणजे आमच्यासाठी, हिम म्हणजे त्याच्यासाठी. धिस इज फॉर हर हे तिच्यासाठी आहे, हर म्हणजे तिच्यासाठी. धिस इज फॉर देम, देम म्हणजे त्यांच्यासाठी. तर धिस इज फॉर देम हे त्यांच्यासाठी आहे. धिस इज फॉर नाऊ या आतापुरते आहे. आतापुरते म्हणजे काय? सध्याच्या घडीनुसार, सध्याच्या वेळेनुसार. धिस इज फॉर नाऊ. धिस इज फॉर शुअर हे नक्की आहे. धिस इज फॉर फ्री हे मोफत आहे, म्हणजे त्याच्या कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला जाणार नाही, म्हणून धिस इज फॉर फ्री हे मोफत आहे. धिस इज फॉर रिअल हे खरं आहे, म्हणजे खोटं नाही. धिस इज फॉर रिअल हे खरं आहे. राईट. आता पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत. बघा, धिस इज फॉर लंच हे दुपारच्या जेवणासाठी आहे. धिस इज फॉर डिनर हे रात्रीच्या जेवणासाठी आहे. आता लंच म्हणजे काय? दुपारचे जेवण. आणि डिनर म्हणजे काय? रात्रीचे जेवण. राईट. हे दोन शब्द लक्षात ठेवा. धिस इज फॉर लंच हे दुपारच्या जेवणासाठी आहे. धिस इज फॉर डिनर हे रात्रीच्या जेवणासाठी आहे. धिस इज फॉर सेल हे विक्रीसाठी आहे. सेल म्हणजे काय? विक्री. धिस इज फॉर सेल हे विक्रीसाठी आहे. धिस इज फॉर वर्क हे कामासाठी आहे. धिस इज फॉर होम हे घरासाठी आहे. धिस इज फॉर स्कूल हे शाळेसाठी आहे. धिस इज फॉर सेफ्टी हे सुरक्षिततेसाठी आहे. धिस इज फॉर लक हे नशिबासाठी आहे. धिस इज फॉर हेल्प हे मदतीसाठी आहे. धिस इज फॉर फन हे मजेसाठी आहे. धिस इज फॉर किड्स हे मुलांसाठी आहे. धिस इज फॉर इंडिया हे भारतासाठी आहे. धिस इज फॉर टुडे हे आजसाठी आहे. तुम्ही असं म्हणू शकतात, धिस इज फॉर टुमारो हे उद्यासाठी आहे. राईट. तर विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय सर्व पालक, या पॅटर्ननुसार आपण हजारो वाक्य बोलू शकतो आणि स्वतःच्या मनाला सांगू शकतो की आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन टॉक इन इंग्लिश, आय कॅन कम्युनिकेट विथ अदर्स, म्हणजे मी इतरांशी इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतो. आय कॅन मेक कॉन्व्हर्सेशन, मी संभाषण करू शकतो. राईट. मी पुन्हा सांगतो की नुसतं वेगवेगळी और मोठमोठी वाक्य बोलून उपयोग नाही, तर अशा प्रकारची वाक्य बोलूनसुद्धा आपण इंग्रजी बोलू शकतो. पुन्हा आपल्यासाठी मी काही वाक्य, उर्वरित वाक्य घेऊन आलेलो आहे.
ती उर्वरित वाक्य अशी आहेत बघा. दिस इज फॉर इंडिया हे भारतासाठी आहे. दिस इज फॉर टुडे हे आजसाठी आहे. दिस इज फॉर लाईफ हे जीवनासाठी आहे किंवा आयुष्यासाठी आहे. जीवन म्हटलं तरी चालेल, आयुष्य म्हटलं तरी चालेल. दिस इज फॉर हेल्थ हे आरोग्यासाठी आहे. दिस इज फॉर पीस हे शांततेसाठी आहे. दिस इज फॉर स्टडी हे अभ्यासासाठी आहे. दिस इज फॉर ट्रॅव्हल हे प्रवासासाठी आहे. दिस इज फॉर गुड हे चांगल्यासाठी आहे. दिस इज फॉर एव्हरीवन हे सर्वांसाठी आहे. आणि आपल्या सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी कोणी म्हणजे जे कोणी हा व्हिडिओ बघतील, हा व्हिडिओ अभ्यासतील, या सर्वांसाठी मी एक सांगू इच्छितो. आपल्यासाठी एक बोनस टिप्स आहे. ती बोनस टिप म्हणजे एक लहान टिप म्हणून आहे. धिस इज म्हणजे हे आहे. धिस म्हणजे हे आणि इज म्हणजे आहे. धिस इज म्हणजे हे आहे. फॉर म्हणजे त्यासाठी किंवा कुणासाठी तरी. राईट? तर अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. इंग्रजीमध्ये बोलू शकतो आणि इतरांना सांगू शकतो की इवन आय एम द बेस्ट इन कम्युनिकेशन. आय एम द बेस्ट इन स्पोकन इंग्लिश. राईट? तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.